हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहोत पेनगंगा नदीचा टूर आणि माहिती थोडीफार जे मला माहीत आहे ते. आणि तुम्ही बघू शकाल आपल्या मागे आपलं शेत आहे. शेतात ज्वारी वरी आंबे आहेत, ते बी अजून बारके आहेत, होतील काही दिवसानंतर मोठे. अजून थोड्याच वेळात तुम्हाला घेऊन चलतो पेनगंगा नदीकडे. थोडं आपल्या चॅनलला सबस्क्राईब, ब्लॉगला लाईक करत जा. आणि तुम्हाला अशाच प्रकारचे ब्लॉग बघायचे असला तर चॅनलला सबस्क्राईब प्लीज. सध्या आंब्याचं सीझन चालू आहे, तुम्हाला दिसत असतील आंबे बारके बारके. आणि मागे ज्वारी आहे त्याला हायब्रिड म्हणतात. हे का मी आलतो पेनगंगाच्या नदी किनारी आणि तुम्हाला दाखवतो पेनगंगा नदी. आता पेनगंगा नदीबद्दल माहिती आणि किती लांब आहे ते बी सांगतो तुम्हाला. आणि पेनगंगा नदीचा उगम कुठून होतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला मग गाईस, तुम्हाला आता घेऊन चलतो पेनगंगा नदीपाशी. चला, ती माझ्या साईडला दिसलेली पेनगंगा नदीच आहे. हे का गाईस, हे तुमच्या मागे बघालेली पेनगंगा नदी आहे. सध्या काय तेवढं पाणी नाही, आता थोडं थोडं आहे, उन्हाळा आहे ना. पेनगंगा नदी हे महाराष्ट्राची महत्त्वाची नदी आहे. चला मग गाईस, तुम्हाला अजून पेनगंगा नदी चांगली दाखवतो आणि पेनगंगाबद्दल जेवढी मला माहिती आहे तेवढी माहिती तुम्हाला सांगतो. पेनगंगा नदीची लांबी आहे 676 किलोमीटर. आणि पेनगंगावर एक धरण आहे, त्याचं नाव आहे इसापूर धरण. आणि ह्याच नदीवर लहान मोठे छोटे छोटे बंधारे सुद्धा आहेत. ही नदी बालापूर चंद्रापूर येथे जाऊन वर्धा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या पलीकडे खूप मोठा जंगल आहे, त्याच्यात प्राणी, टायगर, भालू, चित्ते, मोर आणि सगळे प्राणी मध्ये राहतात. खूप मोठा जंगल आहे आणि पेनगंगा नदीलाच लागून आहे. पेनगंगा नदीच्या पलीकडल्या साईडला आहे, अलीकडल्या साईडला शेती आहे. आणि ह्याच पेनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. चला मग गाईस, तुम्हाला अजून चांगली पेनगंगा नदी दाखवतो. ते माझ्या मागे बघू शकता, इकडे पेनगंगा नदी आहे. आणि हे पेनगंगा नदी कुठून उगम पावते ते सांगतो तुम्हाला आता. पेनगंगा नदी अजिंठा या डोंगर रांगेतून बुलढाणा जिल्ह्यात मड ह्या गावाच्या शिवारात बुधनेश्वर महादेवाच्या मंदिरापासून उगम पावते. उगमानंतर ती आग्नेयेकडे बुलढाणा, वाशिम व अकोला ह्या जिल्ह्याच्या दक्षिण भागेतून बुलढाणा व यवतमाळ पठारावरून पूर्वेकडे वाहत जाते. आणि ह्या पेनगंगा नदीला पावसाळ्यात खूप पाणी येतो. पलीकडल्या साईडला 1-1.5 किलोमीटर, अलीकडल्या साईडला 1-1.5 किलोमीटर जाते. हे इतरक पाणी येते पेनगंगा नदीचं, खूप लांब लांब पाणी जाते. आणि पावसाळ्यात पेनगंगा नदीला खूप मोठा पूर येतो. चला मग गाईस, तुम्हाला आता पेनगंगा नदी अजून चांगली दाखवतो. पेनगंगा नदीच्या पलीकडल्या साईडला खूप मोठा जंगल आहे आणि त्या जंगलातल्या प्राण्याचा आवाज तुम्ही आता ऐकू शकता. आजचा आपला पेनगंगा नदीचा टूर इथं समाप्त होतो. आणि आजचा टूर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगून द्या. आणि माहिती कशी वाटली ते बी कमेंटमध्ये सांगून द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. हो का, माझ्या मागे बी पेनगंगा नदी आहे, तुम्हाला दिसत असेल मागे पाणी. चॅनलला सबस्क्राईब प्लीज, ब्लॉगला लाईक प्लीज. चला मग, तुम्हाला घेऊन चलतो आपल्या शेतात आता. चला मग आपण जाऊ. आता आपल्या शेतात तुम्हाला काय आहे ते आपल्या शेतात दाखवतो. आता आपण आलतो आता टेकड्यावर. माझ्या मागे पेनगंगा नदी आहे, तुम्हाला कशी दिसली कमेंटमध्ये सांगा. टेकड्यावरून तुम्हाला पेनगंगा नदी दाखवालो, आपल्या मागे नदी आहे. तेव्हा का तुम्हाला माझ्या मागे नदी दिसत असेल आणि पलीकडल्या साईडला जंगल आहे. चला मग आता जाऊत आपण आपल्या शेतात, तुम्हाला दाखवतो आपलं शेत कसं आहे ते. हो का, हे आहे आपलं शेत. आता तुम्ही माझ्या मागे बघून ओळखूनच घेतला असाल, तरी मी सांगतो आपल्या शेतात आहे मक्का. आता हे आहे आपलं शेत आणि आपल्या शेतात आहे सध्याच्याला मक्का. तर चॅनलला सबस्क्राईब. हे बघा, आपण आता चालतो घरला. हे आपल्या मागे बघा वांगा आहे, मक्का आहे. आता ह्या ब्लॉगला इथंच समाप्त करत. तुम्हाला भेटत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. डेली ब्लॉग येणार आहे आपला. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर. चला मग गाईस, ह्या ब्लॉगला इथं समाप्त करत. तुम्हाला भेटत पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, चॅनलला सबस्क्राईब प्लीज. बाय.